हे माय डिअर फ्रेंड्स, तर येस आय एम गोईंग द ईस्ट ऑफ महाराष्ट्र, जिथे गडचिरोली हा जिल्हा आहे आणि जे आपण नक्षलवादी म्हणून ओळखलं जातं ॲक्च्युली. तरच तिथं निर्माण शोधग्राम डॉक्टर अभय भंग राणी भंग यांनी जे काही कार्य केले आहे ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर येस, तर अशा ठिकाणी मी जात आहे स्वतःला डिस्कवर करण्यासाठी. तर जळगाव टू नागपूर येस अशा रीतीने आमचा प्रवास आता सुरू झाला आहे. येस, माझ्या दीदीने मला ड्रॉप केलं रेल्वे स्टेशन जळगाव येथे. तर नाव आय एम गोईंग अकोला. तर अकोल्याला मी पोहोचले. तिथं माझी एक नवीन छोटीशी क्यूट फ्रेंड मला मिळाली. तर येस, असं आम्ही दोघांनी ठरवलं की जायचं. तर येस, आम्हाला दादा आला होता सोडायला. तर अशा रीतीने आम्ही आता आमच्या ट्रेनचा वेट करत आहोत. मॉर्निंगचे 4 वाजले आहे. तर येस, आमची ट्रेन पण आली, आम्ही बसलो पण आता. तर आम्ही आता निघालो आहोत नागपूरला जायला. तर आम्ही नागपूरला उतरलो. तर येस, आम्ही 2 जण होतो. त्यानंतर आम्हाला परत 2 जण न्यू पीपल्स जॉईन झाले. येस, अननोन टू नोनचा सफर असा आमचा सुरू झालेला आहे आता. तर येस, हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशन. नाव वी आर गेटिंग द ऑटो. तर आम्ही ठरवलं की एका ठिकाणी सगळ्यांनी भेटायचं जे निर्माणला जात आहेत ते. तर आम्ही एका स्टॉपला थांबलो. सगळ्यांनी मस्त चहा वगैरे घेतली, एन्जॉय केला. मग काय गप्पे वगैरे लढवले, कोण कुठले आहे सगळ्यांना एकमेकांचं इंट्रोडक्शन दिलं. त्यानंतर आम्ही मग बसलो आहोत मस्त. चलो, सेल्फी टाईम पण झाला आहे आमचा आता. इन बिटवीन वी आर व्हेरी हंग्री. तर यास आम्ही थांबवली एक ठिकाणी गाडी. तर आम्हाला ज्यूस घ्यायचा होता. तर ॲज लाईक दिस वी टूक द ज्यूस. तर हे आहे माझे नवीन फ्रेंड्स. माय न्यू फ्रेंड्स. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे. बेटे क्या करेन ना फिर. तर येस, तुम्ही केला आहे का माझं चॅनल सबस्क्राईब? तर येस, केलं नसेल तर आताच करून ठेवा. थँक्यू. इसको मिला नहीं है सो इसका चेहरा देखो उदास है. मिला नहीं फिर भी मतलब खुश है. मग काय, परत आमचा प्रवास सुरू झाला गडचिरोली टू शोधग्राम. तर येस, वैनगंगा नदी मी फक्त जॉग्राफीमध्ये स्टडी केला होता. तर फर्स्ट टाईम आय सीन यार. तर येस, खूप छान अमेझिंग वाटलं मला ते बघून लाईव्हमध्ये. जेव्हा तुम्ही बघतात काही गोष्टी तर यू फील डिफरंटली, राईट गाईस. तर भरपूर लोक आदल्या दिवसापासून बसले होते. तर येस, आम्हाला भूक लागणारच की नाही. तर मग येस, आम्ही थोडाफार काहीतरी खाल्लं, चिवडा वगैरे. तर येस, ते खाऊन मस्त आम्ही नेचरला एक्सप्लोअर करत निघालो आहोत आता शोधग्रामच्या दिशेने. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला, मस्त निसर्गाचा आनंद घेत. आणि येस, ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या झालेल्या आहेत इंटरेस्टिंग होत्या खूपच. तर गाईस, खूप शिकायला पण मिळालं. येस, तर आम्ही अशा रीतीने पोचलो. तर मग काय, एक मस्त छोटासा रील बनवला आम्ही मस्त उतरताना सगळ्यांना. तर येस, वी एन्जॉय अ लॉट आवर जर्नी आमच्या सगळ्यांच्या डेस्टिनेशनपासून तर शोधग्रामपर्यंत. तर मग काय, ग्रुप फोटो तो बनतो की नाही. तर येस, हा आहे शोधग्राम. आम्ही अशा रीतीने पोचलेलो आहोत. तर येस, वी आर एंटरिंग नाव गाईज. तर आम्ही आमचा लगेज घेऊन मस्त जात आहोत निसर्गामध्ये. तर येस, खूप एक नंबर वातावरण होतं गाईज. तर अशा रीतीने सगळ्यांना आपापले रूम्स मिळाले फ्रेश होण्यासाठी. तर आम्ही कस्तुरबा होते पहिल्या दिवशी. तर येस, त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो शबरी मेसमध्ये. ही आहे आमची मेस, तिथं आम्ही खूप जेवण केलं सकाळ संध्याकाळ. येस, तर खूप भारी मजा. आणि जेवण तर टेस्टी डिलिशियस होतं. सेल्फ सर्व्हिस. तर येस, स्वतःच्या प्लेट स्वतः धुवायच्या होत्या. तर येस, जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच घ्यायचं असतं. तर येस, हा आहे पतंजली हॉल, सेमिनार हॉल. इथं आमचं रजिस्ट्रेशन झालं पहिल्या दिवशी. तर आमची जी बॅच होती ती निर्माण 15 होती. तर वर्षातून यांच्या 3-4 वर्कशॉप होत असतात इथं यूथसाठी. तर येस, ही अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालं. आणि सगळे वेगवेगळ्या रिजनचे वेगवेगळ्या गावातले विद्यार्थी आलेले होते. आणि कोर्स अमेझिंग. काय पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे ते सगळे लिस्ट आम्ही डाऊन करून घेतली, राईट डाऊन. आमचे दिवसाचे पूर्ण शेड्यूल वी गॉट. आणि देन येस, रात्रीचा हा व्ह्यू खूप अमेझिंग यार. खूप भारी होता. नेचरमध्ये तुम्ही जेव्हा राहतात ना, यू विल गेट द पीस ऑफ माइंड टोटली. तर येस, रात्रीचं पण आम्ही जेवण केलं. त्याच्यानंतर आम्ही थोडं फिरलो ॲक्च्युली कॅम्पसमध्ये. तर हे दंतेश्वरी मातेचं मंदिर, याची पण एक स्टोरी आहे. तर या सर्च कॅम्पमध्ये दंतेश्वरी दवाखाना हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे. तर जी गोंड आदिवासी जमात आहे ते
यांना सर्वोच्च देवी त्यांची आहे. तर यस, दंतेश्वरी ही त्यांची देवी असल्यामुळे त्यांची खूप श्रद्धा आहे आणि ही देवी त्यांना रोगमुक्त करते. कारण की त्यांची जी खूप श्रद्धा आहे यांच्यावरती, त्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दंतेश्वरी देवीचा देऊळ बांधलेला आहे. आणि की रोगी आला तर अगोदर देवीस तो प्रणाम करतो, मग दवाखान्यात जातो. या दंतेश्वरी देवीचा संदेश म्हणून आरोग्याचे संदेश आदिवासी गावात गेले पाहिजे असा विचार होता. त्यामुळे त्यांनी हे मंदिर इथं बांधलं आहे. तर इथं जे पेशंटचे नातेवाईक असतात त्यांना ते जेवण पण दिलं जातं किंवा मग ते स्वतः तयार करू शकतात. अशा रीतीने इथं त्यांची सोय केली गेलेली आहे. तर इट्स वॉज अमेझिंग आणि खूप अमेझिंग. एवढं करणं खूप सोपी गोष्ट नाही गाईज. आय विल ॲप्रिशिएट दिस पर्सन बिकॉज ही हँडल द लिडरशिप ऑफ फर्स्ट डे व्हेरी गुड. अशा प्रकारे आम्ही सक्सेसफुली यशोदग्रामला पोहोचलो. तर येस, नेक्स्ट डेला आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर स्टे ट्यून्ड गाईज विथ मी. थँक्यू सो मच.